पुण्यातला एरंडवणे भाग ठिकाण गर्दीचं पण शांततेचं. इथं बिल्डिंग्स आहेत मोठ्या, इथं बंगले आहेत ते सुद्धा मोठे, इथे शाळा आहेत कॉलेज आहेत ती सुद्धा मोठी, आणि इथे एक हॉस्पिटल आहे ते सुद्धा मोठं. 6 एकर भागात पसरलेलं. दोन अत्यंत सुसज्ज अशा बिल्डिंग्स, रुग्णाला हवी असणारी प्रत्येक सुविधा इथं आहे. हॉस्पिटलचं नाव आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. मागच्या 3-4 दिवसात हे हॉस्पिटल चर्चेत आहे ते इथं घडलेल्या एका घटनेमुळं. गर्भवती महिलेवर न झालेले उपचार आणि त्यानंतर त्या महिलेचा झालेला मृत्यू, या घटनेनं सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसला. आरोप प्रत्यारोप होत राहिले, पण आणखी एक विषय चर्चेत आला, तो म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा इतिहास. पुण्यातल्या महागड्या भागात दीनानाथ हॉस्पिटलला ही जागा कशी मिळाली, मूळ जागा मालक नक्की कोण आहेत, याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण ही जागा नक्की आहे कोणाची, याबद्दलचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. दीनानाथ हॉस्पिटलचं उद्घाटन झालं नोव्हेंबर 2001 मध्ये. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. हे हॉस्पिटल उभं राहण्यामागं पार्श्वभूमी अशी होती की लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. आपल्या वडिलांवर आलेली वेळ इतर कोणावरही येऊ नये अशी मंगेशकर भावंडांची भूमिका होती. त्यातूनच माई मंगेशकर यांच्या सल्ल्यानं त्यांनी एक सुसज्ज हॉस्पिटल उभं करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो जागेचा. पण ही 6 एकर जागा त्यांना पुण्यात मिळाली आणि इथं हॉस्पिटल उभं सुद्धा राहिलं. 2013 मध्ये या हॉस्पिटलचा विस्तार सुद्धा झाला आणि 2 सुसज्ज बिल्डिंग इथे उभ्या राहिल्या. पण सध्या चर्चेत आहे तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा इतिहास. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही 6 एकर जागा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मिळाली कशी. तर सुरुवातीला ही जागा मंगेशकर हॉस्पिटलला सरकारनं दिली. त्यासाठी 99 वर्षांच्या लीजवर ₹1 भाडं असा करार करण्यात आला असं सांगण्यात आलं. पण त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात ही जागा बाळासाहेब फुले यांच्या कुटुंबियांच्या मालकीची होती. त्यांनी ती मंगेशकर कुटुंबाला दिली आणि त्यानंतर हॉस्पिटल उभारलं गेलं असा दावा करण्यात आला होता. त्यात मंगेशकर कुटुंबावर टीका सुद्धा करण्यात आली होती आणि सोबतच जमीन दान दिलेली असून सुद्धा फक्त एका प्रवेशद्वाराला बाळ फुले प्रवेशद्वार असं नाव देऊन फुले यांची बोळवण केल्याचा दावाही या पोस्टमधून करण्यात आला होता. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा असतानाच आणखी एक पोस्ट व्हायरल झाली, जी डॉक्टर नयना सोनवणे खिलारे यांनी केल्याचं सांगण्यात आलं. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की दीनानाथ हॉस्पिटलची 6 एकर जागा, त्याच्या बाजूची हिमालय आणि संकुल सोसायटीची जागा ही खिलारे कुटुंबाची होती. तेव्हा ह्या सोसायट्यांचं बांधकाम झालं नव्हतं, त्यामुळं मधला 6 एकर पट्टा मोकळाच होता. लता मंगेशकर पुण्यात हॉस्पिटलसाठी जागा शोधत होत्या. त्यांनी तशी इच्छा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली. शरद पवार यांनी पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांच्याशी संपर्क साधला आणि कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर ते पौड फाट्याच्या पुढपर्यंत सर्व तुमच्या मालकीच्या जागा आहेत. गरवारे कॉलेज, नळस्टॉपचं चर्च, महिलाश्रमाच्या जवळपास 15 एकर जागा तुमच्या वडिलांनी म्हणजेच जयसिंगराव खिलारे यांनी विनामोबदला दिल्या आहेत. लता दिदी धर्मादाय हॉस्पिटलसाठी जागेच्या शोधात आहेत. एरंडवण्यामध्ये तुमची शेती आहे, त्यातला 6 एकर जागेचा पट्टा दिदींना धर्मादाय हॉस्पिटलसाठी द्यावा. शरद पवारांनी ही विनंती करताना जाता जाता एक गोष्ट कानावर घातली, जी हसत हसत धमकी होती की खिलारे साहेब, कर्वे रोडच्या अर्ध्या जमिनींचे मालक तुम्ही आहात, पण सिलिंगचा कायदा आलेला आहे, जमिनी सिलिंगमध्ये जातील, त्यापेक्षा धर्मादाय हॉस्पिटलसाठी ती जागा द्यावी. ही विनंती वजा धमकी होती असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. सोबतच भाऊसाहेब खिलारे यांची याच हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाली आणि त्यासाठी 10 लाख रुपये दीनानाथ हॉस्पिटलनं घेतले असंही त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळं जागा फुलेंची आहे की खिलारे यांची, जागा सरकारनं दीनानाथ हॉस्पिटलला कशाच्या आधारावर दिली, असे अनेक प्रश्न चर्चेत आले. आता याबद्दल खुलासे काय काय झाले, तर भाऊसाहेब खिलारे यांचे चिरंजीव चित्रसेन खिलारे यांनी याबद्दल माध्यमांशी संवाद साधला आणि सोबतच काही फोटो सुद्धा व्हायरल झाले. सोबतच पुण्यातल्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी सुद्धा याबद्दल भूमिका मांडली. या सगळ्यातून काय माहिती समोर येते ते बघूया. तर एरंडवणेमधली बहुतांश जागा ही खिलारेंची आहे, ते सुद्धा आधीपासून.
खिलारे कुटुंबाचा असा दावा आहे की बाळासाहेब फुले आणि भाऊसाहेब खिलारे हे जुने मित्र. या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातूनच त्यांनी लॉ कॉलेज रोडला सुद्धा एका बिल्डिंगचं काम केलं होतं. फुले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत चित्रपट निर्मितीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा लता मंगेशकर या पुण्यात हॉस्पिटलसाठी जागा शोधत होत्या तेव्हा फुले यांनी त्यांना भाऊसाहेब खिलारे यांच्या जागेबद्दल कल्पना दिली. सोबतच शरद पवारांकडे हा विषय त्यांनी मांडला. तेव्हा शरद पवारांनी खिलारेंना संपर्क केला. आता काही ज्येष्ठ पत्रकार आणि शरद पवारांचे सहकारी सांगतात की त्या काळात शरद पवारांनी पुण्यात अनेक संस्था उभारण्यात मदत केली होती. त्यात सेनापती बापट रोडवरच्या MCCIA सारख्या संस्थेचा समावेश होता. या संस्थेसाठीची जागा सुद्धा शरद पवारांनी मिळवून दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी खिलारे यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यातून ही जागा मंगेशकर कुटुंबाला हॉस्पिटल उभारण्यासाठी देण्यात आली. चित्रसेन खिलारे यांनीही माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या जागेबद्दल शरद पवारांशी बोलणं झाल्यानंतर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ही जागा दीनानाथ हॉस्पिटलसाठी देण्यात आली. शरद पवारांचं आत्मचरित्र असणाऱ्या लोक माझे सांगातीमध्येही याबद्दलचा उल्लेख आहे. शरद पवार लता मंगेशकरांबद्दल उल्लेख करत लिहितात की आपल्या वडिलांच्या म्हणजेच दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं रुग्णालय सुरू करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना पुण्यात या रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून देणं हा माझ्यासाठी असाच एक आनंदाचा क्षण. साहजिकच शरद पवारांच्या मध्यस्थीतून निर्णयातून किंवा सल्ल्यानुसार ही जागा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आली या दाव्याला पुष्टी मिळते. त्यात तेव्हा राज्यात अर्बन लँड सीलिंग कायदा 1976 सुद्धा लागू होता. त्यामुळं एका ठराविक मर्यादेपलीकडची जमीन एकाच कुटुंबाच्या मालकीकडे ठेवता येणार नव्हती. या कायद्यामुळं अनेकांच्या जमिनी गेल्या असं सांगण्यात येतं. पण महत्त्वाचं म्हणजे खिलारे पाटील कुटुंबानं आपली जमीन सीलिंग कायद्यात गेली नाही तर स्वखुशीनं दीनानाथ हॉस्पिटलच्या उभारणीसाठी दिली असं सांगितलंय. पण ही जागा खिलारेंचीच आहे असा दावा करताना खिलारे कुटुंबियांकडून काही फोटोजचा संदर्भ दिला जातोय. खिलारे कुटुंबियांकडून असं सांगितलं जात आहे की वर्षा तुपे यांच्या लग्नामध्ये 30 एप्रिल 1989ला जवळपास 20,000 लोकांच्या साक्षीनं कलश स्वरूपात ही जागा मंगेशकर कुटुंबियांना दिली गेली होती. यासाठी खिलारे कुटुंबीय लता मंगेशकर यांना एका समारंभात चांदीचा कलश देत आहेत असा फोटो सुद्धा जोडण्यात आलाय. सोबतच भाऊसाहेब खिलारे आणि खिलारे कुटुंबियांचे हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, शरद पवार यांच्यासोबतचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे फोटो हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातल्या मीटिंगचे असल्याचं सांगितलं जात आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे बायपास सर्जरीचा. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये भाऊसाहेब खिलारे यांची बायपास सर्जरी झाली. त्यासाठी हॉस्पिटलनं 10 लाख रुपये घेतले असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. चित्रसेन खिलारे यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल सांगितलं की मी भाऊसाहेबांचा पुत्र म्हणून 3 लाख रुपये भरले होते. भाऊसाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की आपल्याला कुठलंही कन्सेशन मागायचं नाहीये. ज्या डॉक्टरांनी भाऊसाहेब यांची सर्जरी केली त्यांना आपण या जागेच्या मूळ मालकांची सर्जरी केली आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते असंही खिलारे यांनी सांगितलं. खिलारे कुटुंबियांनी अशी मागणी केली होती की या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांवर 30% सवलतीनं उपचार व्हावेत. पण ही मागणी सुद्धा पूर्ण झाली नाही. मुळात सुरुवातीची काही वर्ष दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सवलतीत उपचार केले जात होते. पण त्यानंतर हे थांबलं. धर्मादाय हॉस्पिटल असलं तरी अनेक बिलाबद्दलच्या तक्रारींमुळं दीनानाथ हॉस्पिटल चर्चेत असतंच. खिलारे कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालं तेव्हा भाऊसाहेब खिलारे यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं नव्हतं किंवा व्यासपीठावर सुद्धा बोलावण्यात आलं नव्हतं. ज्यांच्या प्रयत्नातून ही जागा दीनानाथ हॉस्पिटलला मिळाली त्या शरद पवारांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. यावरूनही आता टीका होताना दिसते. पण या सगळ्या वादावर खिलारे कुटुंबाचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबानं ही जागा मोठ्या मनानं आणि लोकांची मदत होईल या हेतूनं दिली होती. पहिली काही वर्ष इथं काम सुरू झालं नाही तेव्हा कुटुंबातल्या अनेकांनी ही जागा परत घेण्याबद्दल सुचवलं होतं. पण भाऊसाहेब खिलारे यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नातून हे हॉस्पिटल उभं राहिलं. पण सध्या जागेचे मालक कोण, इतिहास काय यापेक्षा भिसे यांच्यासोबत जे घडलं तशा घटना आपण भविष्यात कशा टाळू शकतो याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं मत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केलंय. आता या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो
तर खिलारे कुटुंबियांची ही जागा होती जी त्यांनी शरद पवारांच्या मध्यस्थीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिली. पण या जागेची कागदपत्र समोर आली नसल्यानं बरेच प्रश्न अजूनही विचारले जात आहेत आणि त्यांच्या दाव्याला पूर्ण पुष्टी मिळत नाहीये. अर्थात प्रश्न महत्त्वाचा आहे तो रुग्णाला वेळेवर न मिळालेल्या उपचारांचा आणि त्याबद्दल नेमका काय निर्णय घेतला जाणार याचा, काय कारवाई केली जाणार याचा. पण सोशल मीडियापासून सगळीकडे चर्चा आहे ती त्या 6 एकर जागेची, त्याच्या मूळ मालकांची आणि वेगवेगळ्या दाव्यांची. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.